अर्थात तर या बळीराजासाठी बऱ्याच योजना सरकार आणते, पण या ज्या काही योजना आहेत त्या कागदावरच असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. पोहोचेपर्यंत बराच उशीर होतो आणि काय उपाययोजना त्यावर खरं तर करणं गरजेचं आहे, जेणेकरून बळीराजापर्यंत, शेतकरी राजापर्यंत या ज्या काही योजना आहेत बाकी काही नाही, परंतु या शेतकरी राजाला वीज आणि पाणी तरी मोफत सरकारने दिलं पाहिजे अशी मागणी या ठिकाणी संभाजी शिंदे यांनी केलेली आहे. आपण आपल्या पुढच्या मुद्द्याकडे आणि सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे आता वळणार आहोत. तो मुद्दा आहे म्हणजेच शिक्षण. सर, बऱ्यापैकी आपल्या महाराष्ट्रामध्ये राहणारा जो काही तरुण वर्ग आहे शिक्षण घेण्यासाठी US किंवा इतर शहरामध्ये, जर्मन अशा वेगवेगळ्या शहरामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतो. कारण काय वाटतं तुम्हाला, आणि मग आपल्या महाराष्ट्राने काय करणं ह्यामध्ये गरजेचं आहे? खरं तर महाराष्ट्र हा संपूर्ण देशाला नाही तर संपूर्ण जगाला एक तंत्रज्ञ देणारा, तज्ज्ञ देणारा राज्य म्हणून आतापर्यंत संबोधलं जायचं पूर्वी, आणि आता पण जातं. त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहेत. या देशामध्ये जेवढ्या इन्स्टिट्यूट होत्या त्यातल्या निम्म्यापेक्षा जास्त इन्स्टिट्यूट काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी होत्या. महाराष्ट्रामधला पुणे असेल, मुंबई असेल, नागपूर असेल, औरंगाबाद असेल, या काही पट्ट्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये, विशेष करून पुणे पट्ट्यामध्ये शिक्षणाचा फार मोठ्या प्रमाणामध्ये या कॉलेजेसचा विकास झाला. इंजिनिअरिंग कॉलेज त्या ठिकाणी आली, मेडिकल कॉलेज आली, वेगळ्या धर्तीवरची कॉलेजेस त्या ठिकाणी आली आणि वेगळं तंत्रज्ञ तयार झाले. म्हणजे अमेरिकेतली सिलिकॉन व्हॅली असेल, जर्मनीतला म्हणजे इंडस्ट्रियल एरिया असेल मोठ्या प्रमाणामधला, या सगळ्या ठिकाणी तंत्रज्ञ पुरवण्याचं काम कोणी जर केलं असेल तर ते महाराष्ट्राने केलेलं आहे. त्याच्यामुळे संगणक तंत्रज्ञ असतील, बांधकाम तंत्रज्ञ असतील, विविध इंडस्ट्रियल क्षेत्रामध्ये काम करणारे तंत्रज्ञ असतील, या सगळ्यांचा रिसोर्स आहे तो महाराष्ट्रातनं उपलब्ध होता. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये काय झालंय की ही सगळी कॉलेजेस यांनी चालू केली, राजकीय लोकांनी याच्यामध्ये प्रवेश केला आणि वसंतदादा पाटलांना अपेक्षित होतं महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजेस प्रायव्हेटली व्हायला पाहिजेत. त्याप्रमाणे त्यांनी परमिशन दिली कर्नाटकच्या धर्तीवर, आणि महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये या DED कॉलेज, BEd कॉलेज, त्याच्यानंतर इंजिनिअरिंग कॉलेजेस यांचा सुकाळ त्या ठिकाणी आला. परंतु त्या ठिकाणी दर्जात्मक एज्युकेशन दिलं जातं का याचा विचार कुठल्याही सत्तेनं त्या ठिकाणी केला नाही, कुठल्याही प्रशासकीय यंत्रणेने त्या ठिकाणी व्यवस्था केली नाही. आणि त्याच्यामुळे कोकण रेल्वेचे शिल्पकार जे आहेत श्रीधरन, त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी वाक्य लिहिलं आहे की आता आपली जी इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत ती फॅक्टरी झालेल्या आहेत, की एखाद्या कंपनीमधलं प्रोडक्शन कसं बाहेर पडतं, एखादी व्हेकल बाहेर पडतात, एखादी वस्तू बाहेर पडते, मोबाईल बाहेर पडतात, तशी इंजिनिअरिंग कॉलेजमधलं मुलं बाहेर पडतात. परंतु त्यांच्याकडे गुणवत्ता आहे का याचा विचार त्या ठिकाणी शासन करत नाही. त्याप्रमाणे त्यांची परीक्षा व्यवस्थित घेतली जात नाही, कॉलेजेसमध्ये मुलं जात नाहीत, ट्युशनमध्ये शिकतात, आणि हे फक्त प्रोडक्शन त्या ठिकाणी झालं. आणि याचा परिणाम असा झालाय की आता आपल्या भारतामध्ये भारतापेक्षा जास्त, भारतात शिकणाऱ्या लोकांपेक्षा जास्त लोक परदेशामध्ये शिकायला त्या ठिकाणी जायला लागले, आणि हजारो कोटी डॉलर्स त्या ठिकाणी दरवर्षी इंडियातनं अमेरिकेला, इंडियातनं ब्रिटनला, इंडियातनं जर्मनीला, अशा वेगवेगळ्या भारताच्या बाहेरच्या युनिव्हर्सिटीज त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी जायला लागलेत, आणि भारतातला सगळा पैसा त्या ठिकाणी बाहेर जातोय. भारतामध्ये IIT सारख्या मोठमोठ्या संस्था आहेत, महाराष्ट्रामध्ये IIT सारख्या काही, मुंबई IIT सारखी संस्था आहे, या संस्थेतनं फार मोठ्या प्रमाणात वर्ग तयार होतो, पण तो आपल्यासाठी काम करत नाही. सांगण्याचा मुद्दा हा आहे की दर्जात्मक शिक्षण नसल्यामुळे मुलं रोज ग्रॅज्युएशनसाठी बाहेर जायला लागले. मध्ये महाराष्ट्र सरकारमध्ये परदेशी युनिव्हर्सिटीला एंट्री द्यावी म्हणून एक विषय आला होता, परंतु त्याच्यामध्ये पण रिझर्वेशन्स असावेत या नावाखाली ज्या काही संस्था महाराष्ट्रामध्ये येणार होत्या त्या संस्थांनी त्या ठिकाणी येणं या ठिकाणी बंद केलं. केम्ब्रिज सारखी युनिव्हर्सिटी असेल, ऑक्सफर्ड सारखी युनिव्हर्सिटी असेल, ही महाराष्ट्रामध्ये येणार होती, आणि महाराष्ट्रामध्ये सगळं उच्च शिक्षण जे आहे हे या ठिकाणी उपलब्ध झालं असतं, परंतु त्याला या ठिकाणी पॉलिटिकल विरोध केला गेला. आणि तो विषय मी आता मागाशीच्या मुख्यमंत्र्यांचा उल्लेख केला, त्या मुख्यमंत्र्यांच्या कालावधीमध्येच हा विषय बारगळला गेला. केंद्र सरकारने एक चांगले शैक्षणिक धोरण तयार केलं होतं त्या काळात परदेशी युनिव्हर्सिटीला महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी, परंतु ते सगळं बारगळलं गेलं. आणि आज या देशातल्या ज्या काही मोठमोठ्या इंडस्ट्रियल कंपनी आहेत, घराणी आहेत, त्या घराण्यांना महाराष्ट्रामध्ये मोठमोठी युनिव्हर्सिटीज आणायच्याच होत्या. टाटा सारखे असतील, रिलायन्स असेल, यांना मोठमोठ्या इन्स्टिट्यूट आणायच्या होत्या. ह्या इन्स्टिट्यूट या देशामध्ये आल्या नाहीत, त्यामुळे आजही या राज्यामधनं फार मोठा वर्ग त्या ठिकाणी बाहेर शिकायला जातो. महाराष्ट्रामध्ये काही संस्था आहेत, सिम्बॉयसिस सारख्या असतील, MIT, VIT, भारतीय विद्यापीठ, या काही संस्था प्रयत्न करून महाराष्ट्रामध्ये शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहेत, पण ते पुरेसं नाही आहे. हे निश्चितपणे हे आहे. महाराष्ट्रामध्ये जर शैक्षणिक विकास व्हायचा असेल पुढच्या काही कालावधीमध्ये, तर निश्चितप्रमाणे या बाहेरच्या युनिव्हर्सिटीज आपल्या इथे कशा येतील
आणि आपल्याकडचेच तंत्रज्ञ त्या ठिकाणी जाणार आहेत शिकवायला, ते काही बाहेरून येणार नाहीयेत. आपले बरेचसे लोक, भारतातलेच लोक परदेशी युनिव्हर्सिटीजमध्ये प्रोफेसर पदावर काम करतायत, अगदी मोठमोठ्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये काम करतायत. ते सगळं बळ भारतातनं बाहेर गेलेलं आहे, महाराष्ट्रातनं बाहेर गेलं आहे विशेष करून. आणि हे लोक तिथे काम करतात. त्यांना जर इथे तुम्ही चांगल्या पद्धतीने जर स्कोप दिला तर निश्चित चांगलं काम या ठिकाणी होईल. पण तसं कुठलंही काम त्या ठिकाणी चालू नाही. आता सध्या नवं शैक्षणिक धोरण देशाने राबवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चालला आहे. त्याची महाराष्ट्र कशा पद्धतीने अंमलबजावणी करते हे फार महत्त्वाचं त्या ठिकाणी ठरणार आहे. महाराष्ट्र हे नवे शैक्षणिक धोरणामध्ये खूप मोठे आमूलाग्र बदल त्या ठिकाणी होणार आहेत. आणि शैक्षणिक प्रगतीमध्ये विचार करताना या सगळ्या गोष्टींचा विचार अंतर्भूत करण्याची गरज आहे. महाराष्ट्रातल्या कुठल्याच सरकारने शिक्षण या क्षेत्राला कधी महत्त्व दिलं नाही. आता गेल्या 50-55 वर्षामध्ये जर विचार केला तर महाराष्ट्रातल्या कुठल्याच या सत्तेने एज्युकेशन फोकस केला नाही. जसं कृषी फोकस केला नाही तसं एज्युकेशन सुद्धा फोकस केला नाही. नुसत्या शिक्षकांच्या भरत्या, शिक्षकांच्या बदल्या आणि त्यांना पेन्शन ह्या सगळ्या विषयांवरच त्या ठिकाणी चर्चा होते. ग्रामीण भागातनं शालाबाह्य मुलांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. अजूनही आज ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषदेच्या शाळा असतील त्यांची अवस्था काय आहे त्याच्या बाबतीमध्ये अकाउंटेबिलिटी होत नाही. आत्ताचे शिक्षण मंत्री केसरकर आहेत, ते थोडेसे त्या बाबतीमध्ये निश्चित प्रयत्न करतायत. परंतु याच्यावर खरं मुख्यमंत्री पदापासूनच्या लोकांनी याच्यावर लक्ष देऊन काम केलं पाहिजे की महाराष्ट्रातली शिक्षण पद्धती कशी वाढेल. आजही तुम्ही आदिवासी पट्ट्यामध्ये गेलं, शाळांची व्यवस्था योग्य नाही. त्या ठिकाणी शिक्षक व्यवस्थित पोहोचलेले नाही आहेत. तिथले आदिवासी मुलं, शाळाबाह्य मुलं बाहेर राहतात. नंदुरबार जिल्हा असेल, धुळे जिल्हा असेल, ठाणे जिल्ह्यातला काही भाग असेल, पालघर जिल्हा असेल, या जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात तुम्ही गेलात तर शिक्षण व्यवस्था उपलब्ध नसल्यामुळे शाळाबाह्य मुलं त्या ठिकाणी खूप आहेत. याच्यावर खऱ्या अर्थानं या महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं चर्चा होण्याची गरज आहे. आणि या शिक्षण तज्ञांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये खरं तर नवीन शिक्षण धोरणाच्या बाबतीमध्ये प्रत्येक तालुका स्तरावर या बाबतीमध्ये सेमिनार्स होण्याची गरज आहे. या बाबतीमध्ये शिक्षकांना मार्गदर्शन होण्याची गरज आहे. आजही शाळांमध्ये गेल्यानंतर शिक्षक कशा पद्धतीने शिकवतात, सेमी इंग्लिश या ठिकाणी आणलं गेलं पाहिजे. इंग्लिश आता जगाची भाषा आहे, आपण तिचा किती दिवस विश्वास करणार आहोत. सेमी इंग्लिश त्या ठिकाणी आणलं गेलं पाहिजे. पण मराठी महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं मराठीची खूप चर्चा व्हायला पाहिजे. मराठी कंपल्सरीच पाहिजे, परंतु त्याच्याबरोबर ह्या भाषा सुद्धा त्या ठिकाणी यायला पाहिजेत. आता मेडिकल एज्युकेशन हे मराठीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला जातोय, न्यायव्यवस्था मराठीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला जातो. पण याच्यावर पाहिजे त्या स्पीडने त्या ठिकाणी काम होत नाही. नुसतं सांगितलं जातं आम्ही पुढच्या वर्षी या सगळ्या गोष्टी, न्यायव्यवस्था आम्ही पूर्णपणे सगळे जजमेंट्स आम्ही तुम्हाला मराठीमध्ये देणार आहोत. पण त्याच्यावर काम करते, किती जजमेंट्स मराठीमध्ये येतात हा भाग त्या ठिकाणी आहे. बॉम्बे हायकोर्टचा आपण मुंबई हायकोर्ट नाही करू शकत, ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे एज्युकेशन सिस्टीमकडे या गोष्टीकडे या नवीन राजकीय लोकांनी फार बघण्याची गरज आहे. या देशामधला खूप मोठा वर्ग बाहेर शिक्षणाला जातोय, पैसे बाहेर जात आहेत. या सगळ्या गोष्टी जर थांबवायच्या असतील तर इथे प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज येणं गरजेचं आहे. काळाची गरज आहे महाराष्ट्रामध्ये. आणि महाराष्ट्र हे औद्योगिकदृष्ट्या जसं प्रगत राज्य, कृषीदृष्ट्या प्रगत राज्य म्हणून संबोधलं जात होतं, तसं एज्युकेशन दृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या सुद्धा एक प्रगत राज्य म्हणून संबोधलं जात होतं. त्याच्यावर कुठेतरी आता सेटबॅक निश्चित बसलेला. अर्थात तर महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षण पद्धती कशी असावी थोडक्यात आपल्याला सांगितलेलं आहे. आपण पुढच्या आणि शेवटच्या मुद्द्याकडे जाऊयात, जो म्हणजे कला, क्रीडा, साहित्य आणि पर्यटन यावर आपण चर्चा करणार आहोत. सर काय सांगाल, कला, क्रीडा, साहित्य, कला अकॅडमी आपल्याकडे कितपत आहेत ते आपल्याला माहितीच आहेत. साहित्य किंवा पर्यटन स्थळं आहेत, काय अवस्था आहे या पर्यटन स्थळाची, काय भाष्य कराल यावर? हे दोन्ही तिन्ही मुद्दे आहेत ना, हे पर्यटनाशी निगडीत आहेत. कारण ज्या राज्याचं पर्यटन चांगलं ना त्या देशामध्ये कलाकार मोठ्या प्रमाणामध्ये येतात, कारण तिथे शूटिंगचे स्पॉट तयार होतात. ज्या राज्याचं पर्यटन चांगलं त्या ठिकाणी बाकीच्या म्हणजे साहित्यिक त्या ठिकाणी तयार होतात, ते साहित्यिक त्यावर लिहितात. त्या देशामध्ये नाटकं लिहिली जातात, राज्यामध्ये नाटकं लिहिली जातात. महाराष्ट्राच्या पर्यटनाचा जर विचार केला तर महाराष्ट्राच्या पर्यटनामध्ये कोकण पट्ट्यामध्ये समुद्र आहे एका बाजूला, आणि बाकी संपूर्ण पट्टे म्हणजे वेरूळ, अजिंठा लेणीपासून नागपूरपर्यंत जंगल आहे. या सगळ्या पट्ट्यामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रचंड पर्यटनाला स्कोप आहे. कोकण पट्ट्यामध्ये प्रचंड स्कोप आहे. महाराष्ट्राच्या जवळ गोवा आहे. गोव्यासारख्या राज्याने पर्यटनामध्ये कुठे पोच घेतलेली आहे. म्हणजे आपण फक्त देश पातळीवरच विचार करू, आपण इंटरनॅशनल पातळीवर जर विचार केला तर आपण कुठेच नाही आहोत सध्या. थायलंड सारखे देश असतील, व्हिएतनाम सारखे देश असतील, सिंगापूर यासारखे देश, आता इंडोनेशिया सारखा देश, बाली सारखं ठिकाण असेल, ते तर आपल्या कुठे गेलेत. दुबई सारखा देश असेल, त्याच्यावर आपण कंपॅरिझन पण करायची नाही त्यांच्याबरोबर. पण आपण राज्यांची जरी कंपॅरिझन करायची झाली तर महाराष्ट्राचं सुद्धा पर्यटनाचं काम खूप संथ गतीने चालू आहे. महाराष्ट्राला एवढा 700-750 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे, परंतु आपण गोव्याला हार्डली एक 50-100 किलोमीटरचा समुद्र किनारा असेल, पण महाराष्ट्राला 700 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे. आपण काही प्रमाणामध्ये गोव्यासारखं पर्यटन त्या ठिकाणी करू शकतो का नाही याचा विचार. आता
शाखला परवानगी समुद्रकिनाऱ्यावर देणार होते, त्याला की 5 वर्ष झाले अजून शाख त्या ठिकाणी उपलब्ध नाहीये. त्यावेळेचे 2019ला एक पर्यटन मंत्री आले, त्यांनी सांगितले या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव पर्यटन मंत्री झाले. आणि आम्हाला असं वाटलं की आता महाराष्ट्रातलं पर्यटन सगळं वेगळं होईल, कारण ते परदेशामध्ये खूप फिरत असतात, त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये पर्यटन खूप चांगलं वाढेल. परंतु अद्याप 2019 साली तो शाखचा निर्णय घेतला गेला, 2023 साल आलं तरी सुद्धा त्या ठिकाणी शाख नाहीये. त्याच्यामुळे कोकण पट्ट्याला जो स्कोप आहे पर्यटनाचा, तो पर्यटनाचा स्कोप त्या ठिकाणी दिला जात नाही. मराठवाड्यामध्ये वेरूळ, अजिंठा लेणी आहे, किल्ले आहेत महाराष्ट्रामध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आहेत. तुम्ही परदेशात गेलं तर परदेशामध्ये किल्ल्यांचं संवर्धन केलंय, राजस्थानमध्ये किल्ल्यांचं संवर्धन केलंय. आपल्या शेजारचं राज्य आहे राजस्थान, आपण किल्ले बघायला कुठे जातो तर मेवाड आणि मारवाडमध्ये जातो. कुठला गड तर तिकडचं ते खोरी आहेत, महाराणा प्रतापांची जी एरिया आहे त्या एरियामध्ये आपण किल्ले बघायला जातो, जोधपूर, उदयपूर, त्या ठिकाणी. महाराष्ट्रामध्ये किल्ले किती मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, त्यांचं संवर्धन त्या ठिकाणी केलं जातं का, त्याच्यावर निधी खर्च केला जातो. त्यांच्या तिथपर्यंत जायला पण रस्ते नाही आहेत प्रॉपर. तुम्ही राजस्थानमध्ये गेलं तर जयपूर पासून जेवढे राजस्थानमध्ये सराउंडिंग किल्ले फोर्ट आहेत त्या प्रत्येक फोर्टपर्यंत अगदी गुळगुळीत रस्ते आहेत छानपैकी. महाराष्ट्रामध्ये एका पण किल्ल्यापर्यंत, रायगड छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आहे, त्याचं प्राधिकरण काम करतोय, गेली 7-8 वर्ष ते प्राधिकरणाचं काम चाललंय. डे नाईट काम करून ते पूर्ण केलं पाहिजे ना. महाराष्ट्रात असे 350-400 किल्ले आहेत की जे किल्ले चांगले पर्यटन स्थळ होऊ शकतात. लोकांना खूप जाण्याची इच्छा आहे तिथे, पण लोक कंटाळलेत का, आपल्या देशातलं राज्यातलं पर्यटन सुद्धा त्या ठिकाणी, देशातलं पर्यटन त्या ठिकाणी, पण तिथपर्यंत जाण्यासाठी व्यवस्थाच नाही, तिथपर्यंत जाण्यासाठी योग्य रस्ते नाहीये, तिथपर्यंत तिथे हॉटेलच्या व्यवस्था नाहीये, स्थानिकांना रोजगार देता येईल अशा सगळ्या गोष्टी तिथे करता येऊ शकतात. परंतु त्याच्या बाबतीमध्ये दुर्लक्ष केलं जातंय. आपण फक्त पर्यटनाच्या गप्पा मारतो, मोठमोठे महोत्सव घेतो. मुंबईपासून हार्डली 40 किलोमीटर असणारं माथेरानसारखं एक स्पॉट घ्या. माथेरान एक चांगलं हिल स्टेशन आहे, जसं माउंट आबू आहे, तिकडे उटी आहे, कोडाईकॅनल आहे, याच्यासारखं माथेरान एक अतिशय चांगलं हिल स्टेशन आहे महाबळेश्वर सारखं. पण जो उठतो तो महाबळेश्वरला जातो, जो उठतो तो महाबळेश्वरला जातो. माथेरान अतिशय सुंदर हिल स्टेशन आहे. त्या ठिकाणी 100 वर्षापूर्वी आलेली ट्रेन आहे, टॉय ट्रेन आहे. त्या ठिकाणी अतिशय चांगलं जंगल आहे, स्पॉट आहेत वेगवेगळे पाहण्यासारखे, परंतु त्या ठिकाणी सुविधा दिल्या जात नाही. पर्यावरणाच्या नावाखाली रस्ते करून दिले जात नाहीत. त्या ठिकाणी मध्ये आता ई रिक्षा चालू केल्या होत्या, त्या ई रिक्षा बंद केल्या. क्लेचे स्टोन बसवले होते, ते स्टोन पण त्या ठिकाणी बंद केलं. सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर थांबवलंय काम सध्या. त्या पर्यावरण समितीला सांगितलं तुम्ही असं सर्वेक्षण करा. व्हॉट इज दिस, हे काय आहे, हे चुकीचं आहे ना. तुम्ही त्या ठिकाणी जर पर्यटन, त्या ठिकाणी ई रिक्षा चालू केली होती, 60% पर्यटन माथेरानचं वाढलं होतं गेल्या 3 महिन्यापूर्वी. ई रिक्षामुळे लोकांना त्या ई रिक्षामध्ये परवडते आणि ई रिक्षामध्ये ज्येष्ठ नागरिकांना फिरायला जाता येत होतं. ती ई रिक्षा आता सध्या बंद आहे. पण असे जर धोरणं तुम्ही पर्यटनाच्या बाबतीमध्ये करणार असाल तर महाराष्ट्रातलं पर्यटन, चांगली स्थळं असून सुद्धा महाराष्ट्रातलं पर्यटन वाढत नाही, ही जागेवरची वस्तुस्थिती आहे. आणि पर्यटन वाढत नाही त्याचा सगळा परिणाम आता बॉलिवूड कुठे आहे तर मुंबईमध्ये आहे. म्हणजे अख्ख्या देशाचं जे कलाक्षेत्र आहे, फिल्म इंडस्ट्री आहे, ती मुंबईमध्ये आहे. मुंबईमध्ये हिंदी इंडस्ट्री वाढली, तेवढी इंडस्ट्री साऊथला तेलुगू आणि तमिळ इंडस्ट्री वाढली, मल्याळम इंडस्ट्री वाढली. आपल्या महाराष्ट्रातले कलाकार जाऊन तिथे काम करतात, परंतु महाराष्ट्रातल्या कलाकारांना मराठीमध्ये काम करायला संधी नाही. मराठी चित्रपट बघायला कोण जात नाही, मराठी चित्रपटांना थिएटरमध्ये जागा मिळत नाही, त्या दर्जाची तांत्रिक व्यवस्था मराठी चित्रपटांना दिली जात नाही. आणि मराठी कलाकार उठतात, साऊथला जातात. हिंदीपेक्षा साऊथची इंडस्ट्री आज रामोजी सारखा फिल्म सिटी, तिथे हैदराबाद रामोजी सारखी फिल्म सिटी आहे. महाराष्ट्रामध्ये का नाही एखादी फिल्म सिटी तयार होऊ शकत, एखादा एनडी स्टुडिओ छोटासा तयार होतो, परंतु रामोजी सारखी फिल्म सिटी तयार होत नाही. मुंबईवर फोकस केलंय आणि हे इथलं सगळं हिंदी इंडस्ट्री आहे त्यांचं संपूर्ण कलाकार एक विशिष्ट घराण्याकडे दिलेली आहे. नवीन कलाकारांना तिथे स्कोप मिळत नाही. मुंबईच्या राजकारणासारखं तिथे झालंय आणि महाराष्ट्रातला कलाकार हा तिथे जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. आणि फक्त काय केलं जातं, दरवर्षी 50 चित्रपटांना पैसे दिले, 100 चित्रपटांना पैसे दिले. म्हणजे काही लोकांची आता तो बिझनेस झालाय की पिक्चर कशासाठी काढायचा, त्याची सरकारकडनं 20 लाख 50 लाख रुपये ग्रँट मिळते ना, त्या ग्रँटसाठी पिक्चर काढायचा. शासन पण मोठं हे देतं, ती ग्रँट देते आणि मग त्याच्यामध्ये काही लोक धंदा करतात. म्हणजे कला हा धंदा झालाय. कलाकारांना व्यवस्थित स्कोप दिला जात नाही, त्यांना नोकऱ्या दिल्या जात नाहीत, चांगली नाट्यगृह नाही. महाराष्ट्रातले किती शहरांमध्ये नाट्यगृह आहेत तुम्ही विचार करा. कला या क्षेत्राशी जर विचार केला तर महाराष्ट्रातले किती शहरांमध्ये नाट्यगृह आहेत. पुणे, मुंबई, औरंगाबाद अशी 4-5 शहरं सोडली तर कुठल्या परिसरामध्ये नाट्यगृह आहेत का, नाही आहेत. त्यामुळे तिथं नाट्यकलाकार निर्माण होत नाहीयेत. नाट्यकलाकार हा बेस असतो कुठल्याही चित्रपट इंडस्ट्रीजचा आणि तो त्यामुळे इंडस्ट्रीला बेस मिळत नाही. जो थिएटर आर्टिस्ट असतो तो मिळत नाही. महाराष्ट्रामध्ये नाट्यगृहांची अवस्था वाईट आहे. नगरपालिका महानगरपालिकेच्या ताब्यात ते सोपवलंय, तो पांढरा हत्ती म्हणून त्याच्याकडे ते लोक लक्ष देत नाहीत. काही ठिकाणी तर बांधलीच जात नाही. आता आपल्या बदलापूर नगरपालिकेला 2015 साली 15 कोटी रुपये आले, जागा नाही नावाखाली ते पैसे परत गेले. आता आपण नाट्यगृहाची चर्चा करतो का, 4 लाख लोकवस्तीच्या शहरामध्ये एक नाट्यगृह नसावं. परदेशामध्ये गेलात एकेका शहरामध्ये 10 नाट्यगृह असतात.
म्हणजे कुठलाही अगदी छोटा दुबईसारखा देश, तर दुबईमध्ये किती थिएटर्स आहेत, सिंगापूर सारख्या देशामध्ये गेलं तर तिथे जे ऑडिटोरियम आहेत ते किती ऑडिटोरियम आहेत, परंतु 4 लाख वस्तीच्या शहरामध्ये एक सिंगल ऑडिटोरियम नाहीये, एक मल्टिप्लेक्स होऊ शकत नाही ते. अशी परिस्थिती. यांच्या पॉलिसीज प्रो पॉलिसी पाहिजेत, म्हणजे कंट्रोलिंग रूलपेक्षा प्रोग्रेसिव्ह रूल पाहिजेत. तसे न करता हे महाराष्ट्रामध्ये त्या गोष्टी होत नाहीत. त्यामुळे लोक फार या गोष्टींपासून लांब राहिली आहेत. आणि खरं तर पर्यटन आणि चित्रपट उद्योग हे मोठं रोजगार देणारा उद्योग आहे. या देशाला, राज्याला रोजगार देणारा देश आहे आपला. हे आहे फिल्म सिटी आहे, शेकडो एकर जागा आहे मुंबईसारख्या एरियामध्ये, त्याचा वापर त्या ठिकाणी योग्य केला जात नाही. मुंबईचा एवढा चांगला समुद्र किनारा आहे, मुंबईला इंटरनॅशनल शहर म्हणून आपण संबोधतो, त्याचा वापर केला जात नाही. त्याच्यामुळे आपल्याकडे येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी आहे. तुम्हाला मी सांगतो, व्हिएतनामसारखा छोटा देश आहे की मी आता 2-3 महिन्यापूर्वी व्हिएतनामला जाऊन आलो. मी 10 दिवस त्या ठिकाणी होतो. व्हिएतनामसारख्या छोट्या देशामध्ये त्यांचं टार्गेट आहे की 2030 सालापर्यंत 10 कोटी लोक तिथे आले पाहिजे. त्या देशाची लोकसंख्या 3 कोटी आणि त्यांचं टार्गेट आहे 10 कोटी परदेशी लोक आपल्याकडे आले पाहिजे. आपल्या राज्याने पण तसं काहीतरी टार्गेट ठरवलं पाहिजे. कोकण पट्ट्यामध्ये एवढे लोक येतील. पहिला मुंबई गोवा हायवे त्या ठिकाणी व्यवस्थित करा. तो जर केला तर निश्चित चांगले समुद्रकिनारे करा. हेच या निमित्तानं मला राज्याच्या यांना सांगायचं आहे. आणि एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आरोग्य व्यवस्थेच्या बाबतीमध्ये मला सुद्धा काही आज बोलू इच्छितो. महाराष्ट्रातली आरोग्य व्यवस्था कोरोनाच्या नंतर आपण त्यातनं काही शिकलेलं नाही आहे. आजही आरोग्य व्यवस्था ढेपाळलेली आहे. आता सध्या आजच आपला दवाखाना नावाची संकल्पना त्या ठिकाणी चालू करण्याचा मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केलेला आहे. परंतु त्या ठिकाणी दिल्ली सारख्या राज्यामध्ये किंवा आता पंजाब सारख्या राज्यामध्ये आरोग्य आणि शिक्षण व्यवस्था चांगली कशी गेली याचा अभ्यास करण्यासाठी आपले लोक हे प्रशासकीय अधिकारी तिथे पाठवले पाहिजेत की तिथे आरोग्य व्यवस्था आज या ग्रामीण भागातल्या लोकांना, आदिवासी लोकांना आरोग्य व्यवस्था मिळते का. प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत किंवा तुमची जिल्हा रुग्णालय आहेत किंवा सामान्य रुग्णालय आहेत, यांच्यामध्ये व्यवस्था आहेत का. तिथे डॉक्टर्स नाही आहेत, तिथे इक्विपमेंट नाही आहेत. इक्विपमेंट असतात त्याला ऑपरेटर प्रॉपर नाही आहेत. औषधांची सिस्टीम प्रॉपर नाही आहे. महाराष्ट्रात आरोग्यमंत्री स्वतःच काय सांगतात की मला हे खातं जबरदस्तीने दिलं म्हणे, मला दुसरंच खातं घ्यायचं होतं. म्हणजे हे असे मंत्री आहेत की ज्यांना हे खातंच नको होतं, त्यांना एज्युकेशन खातं पाहिजे होतं, त्याच्याशी त्यांना आरोग्य खातं दिलं जातं. आणि आरोग्य खात्यामध्ये ते सरळ सांगतात की माझं कोणच ऐकत नाही, खालच्या स्तरावरचे डॉक्टर, आरोग्य अधिकारी ऐकत नाहीत. असं महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री जेव्हा सांगतात त्यावेळेला सामान्य माणसाने काय करायचं. मी आरोग्य व्यवस्था आज 50-55 वर्षामध्ये चांगली आरोग्य व्यवस्था आपण उभी करू शकलो नाही. नगरपालिकांकडे जागा आहेत, महानगरपालिकांकडे जागा आहेत. या जागांमध्ये खऱ्या अर्थाने आरोग्य व्यवस्था चांगली होऊ शकते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आरोग्य, शिक्षण, पर्यावरण आणि पर्यटन या 4-5 गोष्टी, औद्योगिकरण तर होतच राहणार आहे. तुम्ही ज्याप्रमाणे जर समजा या सगळ्या गोष्टी चांगल्या झाल्या तर औद्योगिकरण या राज्यामध्ये औद्योगिकरण होणारच आहे. परंतु आरोग्य, शिक्षण, पर्यावरण आणि पर्यटन या 4 गोष्टींकडे लक्ष दिलं. आज काय अवस्था आहे फॉरेस्टमध्ये. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार असताना 30-35 कोटी झाडं लावली, त्यातली किती झाडं जगली त्याचं कधी ऑडिटिंग झालंय का. नगरपालिका, महानगरपालिकांना निधी दिला जातो याच्यासाठी, झाडं लावण्यासाठी, त्याचं कधी ऑडिटिंग होतंय का. इथे फॉरेस्ट ऑफिसर्स असतात, त्यांची अकाउंटेबिलिटी आहे का. आणि या महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं मला एक गोष्ट महत्त्वाची सांगायची आहे की महाराष्ट्राचे जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांच्यावर काय अकाउंटेबिलिटी आहे. प्रायव्हेट सेक्टरमध्ये एखादा माणूस जेव्हा काम करतो 5 वर्ष त्याचा अकाउंटेबिलिटी, जसं लोकप्रतिनिधी 5 वर्षांनी परत त्यांनी काम नाही केलं, लोकांसमोर गेलं तर लोक निवडून देत नाहीत, हा साधारण संकेत आहे. परंतु प्रशासकीय अधिकाऱ्यांना काय अकाउंटेबिलिटी आहे की 5 वर्षामध्ये तू हे टार्गेट पूर्ण केलं नाही तर तुला प्रमोशनच देणार नाही. या फॉरेस्ट ऑफिसरनी एखाद्या एरियामध्ये 5 वर्ष त्याची बदली केली जात नाही. आता जिल्हा परिषद शिक्षकांच्या बाबतीत एक चांगला निर्णय घेतला जातोय की त्यांच्या बदल्याच करायच्या नाही. एका ठिकाणी राहिले तर काय होणार आहे, त्या ठिकाणी त्यांना काम करायला स्कोप मिळेल ना. तसं फॉरेस्ट ऑफिसर असेल, एखादा अधिकारी असेल, त्यांनी 5 वर्ष तिथे राहिल्यानंतर त्यांनी काय केलं ते 6व्या वर्षी दाखवल्याशिवाय त्याला प्रमोशनच द्यायला नाही पाहिजे, पुढची त्याचं कंटिन्युएशनच नाही केलं पाहिजे. असे काहीतरी नियम महाराष्ट्रामध्ये आणले पाहिजे. महाराष्ट्र पुरोगामी कसं राज्य आहे तेवढं आधुनिक विचारांचं, संतांचं राज्य आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ यांचं हे राज्य आहे. इथे पंढरीची वारी काढली जाते 15 दिवसांची, लाखो वारकरी त्यात सहभागी होतात, शांततेने हे करतात. इथला बळीराजा चांगलं काम करतोय. मग शासनाने ह्या गोष्टींची प्रायोरिटी या महाराष्ट्र दिनाच्या दिवशी ठरवली पाहिजे, ह्या गोष्टी व्हायला पाहिजेत. परंतु या सगळ्या गोष्टीतनं वेळ मिळाला पाहिजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाला. या गोष्टीतनं वेळ मिळाला पाहिजे की त्यांनी एक प्रायोरिटी ठरवली पाहिजे. नरेंद्र मोदींनी 15 वर्ष गुजरातमध्ये काम केलं, त्याच्यानंतर ते देशाचे पीएम झाले. पण त्या 15 वर्षामध्ये त्यांनी जो गुजरातचा कायापालट केला, त्या कायापालटच्या बेसवर त्यांना देशाचं पीएम पद दिलं गेलं. आणि आज गुजरात संपूर्ण देशामध्ये सगळ्यात प्रगतशील राज्य म्हणून गुजरातकडे बघितलं जातं. तर त्याला का तर एक नरेंद्र मोदींसारखा नेता त्या राज्याला मिळाला. एक हाती सत्ता गेली 15 वर्ष, परंतु आरोग्य, शिक्षण, औद्योगिकरण, पर्यटन, पर्यावरण,
स्टॅच्यू ऑफ युनिटी सारखे मोठे मोठे प्रकल्प केले, सरदार सरोवर सारखा एक प्रकल्प केला की त्यांनी त्या राज्याचं संपूर्ण चरित्रच बदलून टाकलं. 600 किलोमीटरपर्यंत पाणी नेलं, कृषी क्षेत्र चेंज करून टाकलं. मग असा एक मुख्यमंत्री त्या ठिकाणी मिळाला. योगी आदित्यनाथ यांच्यासारखा एक मुख्यमंत्री युपीला मिळाला. तिथली गुन्हेगारी संपून टाकली. आज युपीतनं लोक स्थलांतर करत नाहीत, देशामध्ये येत नाही तिथे जास्त. तुम्ही आता बघा बाहेर जर लेबर कॅटेगरी पाहिली ना तर झारखंड, ओरिसा, बिहार या राज्यातनं, बिहारमधून पण थोडे कमी झाले. झारखंड, ओरिसा या राज्यातनं महाराष्ट्रामध्ये लेबर येतात. युपीतनं लेबर येणं कमी झालं. इथनं लोक परत गुजरातला गेले, इथनं लोक परत युपीला गेले. मग तिथे योगी आदित्यनाथ सारख्या माणसानं क्रिमिनल फ्री स्टेट करून टाकलं, क्राईम फ्री स्टेट करून टाकलं. तसं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी काम केलं पाहिजे, पण त्यांना विरोधी पक्षाने पण तेवढी साथ दिली पाहिजे. महाराष्ट्रातलं राजकारण सध्या फक्त मी सकाळी 9 वाजता काय बोलायचं, त्यांनी 9:30 वाजता काय बोलायचं, आणि 10:30 वाजता काय बोलायचं, ह्यांनी एक 50 खोके काय 50 खोकेवर बोलायचं, त्यांनी 100 खोकेवर बोलायचं. खोके या विषयामध्ये या महाराष्ट्राच्या राजकारणाचा विषय ह्रास होतोय. एकच काय ती घोषणा आहे, एकच खोके 50 खोके काहीतरी आहे ती, 50 खोके एकदम 50 खोके एकदम ओके. तर ह्याच्यातनं कुठेतरी बाहेर आलं पाहिजे. लोकांना राजकारण्यांकडनं ह्या गोष्टी अपेक्षित निश्चित नाही आहेत. लोकांना काम अपेक्षित आहे आणि ते लवकर अपेक्षित आहे. आता अंबरनाथला मेडिकल कॉलेज येतं, त्या मेडिकल कॉलेजची स्थापना यावर्षी व्हायला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये 10-12 मेडिकल कॉलेजेस डिक्लेअर केलेली आहेत, परंतु त्याची स्थापना होता होता पुढचे 5 वर्ष जातील. एवढं हळूहळू काम, मग ती कमिटी येते, ती चेक करते, बिल्डिंग होते, मग तिथे डॉक्टर्स येणार. तोपर्यंत अजून या शहराची लोकसंख्या वाढलेली असते. कुठेतरी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी सामान्य लोकांची ही आर्त मागणी आहे की तुम्ही काहीतरी करा, तुमच्याकडनं लोकांना खूप अपेक्षा आहेत. तुम्हाला 1 वर्षाचा स्पॅन राहिलेला आहे, तुम्ही फास्टली काम करा, या प्रशासकीय सुधारणा आणा. पहिल्यांदा 3-3 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नाही आहेत, त्या निवडणुका होण्यासाठी सुप्रीम कोर्टाकडे काहीतरी मागणी करा आणि त्या निवडणुका होऊ द्या, तिथे लोक बसू द्यात. प्रशासकीय राजवटीमध्ये सगळा भट्ट्याबळ होतो. त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी या बाबतीमध्ये विचार करण्याची गरज आहे. महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्र पुन्हा एकदा प्रगतीवर आणत असेल. गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्र पाठीमागे गेलाय, ही वस्तुस्थिती आहे. हे कुठला राजकीय पक्ष, कुठला सामाजिक कार्यकर्ता यांनी सांगण्याची आवश्यकता नाही. गेल्या 7-8 वर्षांचा फरक नाही, हा गेल्या 15-20 वर्षांपासूनचं ट्रान्सफॉर्मेशन होतंय. जेव्हापासून गुजरात पुढे जातोय, महाराष्ट्र पाठीमागे येतोय. गुजरातला एखादा प्रकल्प गेला, का गेला याचा विचार होण्याची गरज आहे. नरेंद्र मोदींनी नेला नाही. शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी प्रकल्प खेचून महाराष्ट्रामध्ये आणले. मग नरेंद्र मोदींना काय दोष देतात, त्यांच्या राज्यामध्ये ते प्रकल्प नेणारच आहेत. शरद पवारांनी पण टाटा मोटर्स सारखे मोठमोठे प्रकल्प महाराष्ट्रामध्ये, त्यावेळेला यशवंतराव चव्हाणांनी पुण्याची इंडस्ट्रियल इस्टेट बसवली. आज पुण्याचं एवढं मोठं इंडस्ट्रियल हब आहे. पुण्याला IT पार्क झालं, म्हैसूरला IT पार्क झालं, बँगलोर IT पार्क झालं, तसं पुण्याला IT पार्क झालं. मग ह्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये येत होत्या ना, परंतु आता गुजरातमध्ये जातात, तिकडे जातात. त्यांच्यापेक्षा चांगल्या सुविधा दिल्या तर तुमच्याकडे येतील. या गोष्टींचा विचार करण्याची गरज आहे. महाराष्ट्रातला तरुण, महाराष्ट्रातला नागरिक, महाराष्ट्रातला शेतकरी तुमच्याकडे मोठ्या आशेने पाहतोय. महाराष्ट्रातला कलाकार तुमच्याकडे मोठ्या आशेने पाहतोय. आणि या महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं तुम्हाला कळकळीची विनंती आहे की आता सगळ्यांनी एकत्र बसून याच्यावर विचार करण्याची गरज आहे. नाहीतर महाराष्ट्राची अवस्था काही दिवसांनी एखाद्या अप्रगत राज्यासारखी होण्यास काहीच वेळ लागणार नाही. लोकसंख्या प्रचंड वाढते आणि त्याच्यावर प्रचंड धडपड येतोय. या महाराष्ट्र दिनानिमित्त एवढंच या ठिकाणी सांगतो. धन्यवाद. अर्थात तर आजच्या या महाराष्ट्र दिनी आपण चर्चा केलेली आहे. राज्याची राजकीय परिस्थिती असो, नागरीकरण, ग्रामीण पट्ट्यात जी काही असणारी परिस्थिती असो, शिक्षण क्षेत्र असू द्यात, आरोग्य क्षेत्र असू द्यात, कला, क्रीडा, साहित्य, पर्यटन, अशा वेगवेगळ्या विषयांवरती आपण आज चर्चा केलेली आहे. महाराष्ट्र सरकारने कशाप्रकारे सोयीसुविधा आणि कशा प्रकारच्या ज्या काही नागरिकांच्या गरजा आहेत कशाप्रकारे पूर्ण करणं गरजेचं आहे. खरं तर थोडक्यात माहिती आपण जाणून घेतलेली आहे प्रत्येक विषयाला निगडीत. अशी आजची ही चर्चा होती. महाराष्ट्र दिनी आपल्यासोबत जोडले होते माजी नगरसेवक संभाजी शिंदे सर. खूप महत्त्वाचे मुद्दे मांडले आणि काही मुद्दे असे होते की जे सर्वसामान्यांच्या मनात असणारे प्रश्न असू द्यात त्याच्याशी निगडीत असे खूप छान अशी चर्चा आज खरं तर झालेली आहे. आणि वेगवेगळ्या चर्चेत वेगवेगळे विषय आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतच राहू. जर तुम्हाला आम्हाला काही विषय सुचवायचे असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा आणि पुढचा विषयावर कोणत्या विषयावरती नेमकी चर्चा करावी हे नक्की कळवा. धन्यवाद.